नमस्कार, मी आरती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत डाळबट्टी। तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी रवा घेतला आहे, अर्धा चमचा हळद टाकली, चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडासा सोडा घातला आहे आणि ओवासुद्धा क्रश करून घातला आहे आणि इथे थोडंसं तेलाचं मोहनसुद्धा घातलं, जेणेकरून आपली बट्टी एकदम खुसखुशीत होईल, कडक होणार नाही। तर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। असं हातावरती चेक करून बघायचं गोळा होतोय की पूर्णपणे चांगलं एकजीव झालं पाहिजे। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये आपलं साधं नॉर्मल पाणी घालून याचा उंडा तयार करून घेणार आहोत। जसं आपण पोळीसाठी बनवतो तसा थोडासा कडकच ठेवायचा, निब्बर ठेवायचं थोडंसं पीठ, याचा उंडा तयार करून घ्यायचा। आपला उंडासुद्धा तयार झालेला आहे। आता तेलाचा हात लावून थोडासा याचे गोळे तयार करून घ्यायचे, याचे सगळे गोळे तयार करून घ्यायचे। हे बघा मी दाखवलं एक तुम्हाला, असे सर्व याचे गोळे तयार करून घ्यायचे आणि इडली पात्रामध्ये ठेवून घ्यायचे। तुम्ही चाळणीतसुद्धा ठेवू शकता वाफवण्यासाठी, पण माझ्याकडं नाही आहे, सो मी इडलीच्या पात्रामध्येच बनवते। हे बघा, आणि ह्याची आपण आता 15 मिनटं वाफ काढून घेणार आहोत। इथे मी डाळसुद्धा शिजायला लावली होती, इथे माझं वरणसुद्धा रेडी झालेलं आहे आता। आणि हे बघा मी दाखवते, हे बघा आपली डाळबट्टीसुद्धा 15 मिनटामध्ये अगदी छान शिजलेली आहे। आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारे काप करून घेतले, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काप करू शकता। आणि त्यानंतर गरम तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत। आणि बट्टी फ्राय होईपर्यंत आपण गॅसची फ्लेम लोच ठेवणार आहोत। हे लो फ्लेमवर छान तळतात, जेणेकरून आतूनसुद्धा खुसखुशीत होतात, आतूनसुद्धा छानपैकी तळल्या जातात। आणि हे बघा आता आपली बट्टी तयार झाली आहे, कलरसुद्धा बदलला आहे। आता आपण आपली डाळबट्टी काढून घेऊया, ही पूर्णपणे तयार झालेली आहे। आणि हे बघा मी तुम्हाला एक क्रश करून सुद्धा दाखवते, बघा किती छान झालेली आहे, अजिबात कडक नाही आहे, साध्या हाताने हलक्या हाताने क्रश होती। आणि तुम्हालासुद्धा आवडते का अशी डाळबट्टी खायला, नक्की कमेंट करून सांगा आणि तेवढे चॅनलला सबस्क्राईब करा।